शकता असे मस्त बघा तंबाटे आहेत. आपण धुवून घेऊया. मस्त आहे बघा, किती कच्चे तंबाटे आहे आणि थोडेसे पिकलेले बघा. रात्री आणून ठेवले होते ना मी, त्यामुळे थोडेसे पिकलेले आहेत ते. तर बघू शकता किती मस्त असे तंबाटे आहे. मी पहिला पण एक व्हिडिओ तंबाट्याच्या चटणीचा बनवलेला होता बरं का, पण तो खूपच छान झाला होता. आणि मस्त असं कच्च्या तंबाट्याची चटणी खूपच भारी आहे. पण आता आपण वेगळ्याच पद्धतीने बनवणार आहे हे तंबाट्याची चटणी. पहिले मी असे कापून कट करून हे केले होते, तर आता आपण हे शिजवून घेऊया पाण्यामध्ये, गरम पाण्यात, आणि मस्त अशी चटणी बनवूया बघा. एकदम भारी अशी मस्त होते टमाट्याची चटणी, खूपच मस्त. तर चला आपण आता ही पाण्यात टाकूया, गरम पाण्यामध्ये. तर बघू शकता किती मस्त असे टमाटे आहेत. तर बघू शकता मी इथं कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहे. आणि बघू शकता मी 2 कांदे इथं कट करून घेतलेले आहे. हे पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया. तर इथं बघ मी पाणी ठेवून घेतलेले आहे आणि पाण्यामध्ये आपण ना टमाटे शिजवून घेऊया. बघा थोडेसे टमाटे शिजवून घेऊया गरम पाण्यात. आणि इथं बघा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे. तर बघू शकता अवश्य मस्त मी टमाटे शिजवून घेतलेले आहेत. रेवा तरी छान आपले टमाटे शिजत आहे बघा. तर अजून थोडेसे आपण शिजवून देऊ. तर बघू शकता किती मस्त टमाटे शिजतात. तर बघू शकता आपले टमाटे मस्त असे शिजलेले आहे आणि मी थोडे थंडी करून घेतलेले आहे. त्यामुळे बघा आपण आता इथं असे मस्त साल्ट काढून घेऊया. गरम आहे ना टमाटे, त्यामुळे ते बघू शकता असे मस्त आपण टमाटे काढून घेणार आहे. त्याच्यामधले टमाट्याच्या वरचं असं काढून घेणार आहे बघा. थोडं कसे निघत आहे. बघू शकता मस्त आपण काढून घेणार आहे याच्यावरचे. तर चला मी सगळे काढून घेते, कारण मोबाईल माझ्या हातात आहे ना, त्यामुळे. तर बघा बघू शकते मी असे मस्त सगळे साल्ट काढून घेतलेले आहेत. त्याला आपण कट करून घेऊ. तर बघू शकता आपल्या इथं मी हळद टाकून घेतली, इथं मिरच्या आणि लसूण हे पण टाकून घेतले बघा. तर बघू शकता बघा मस्त असे आपले कांदा मस्त झालेला आहे. तर आता बघा आपण टमाट्यामध्ये टाकून घेणार आहे. हे छान असं परतून घेणार आपण सगळ्या बाजूने. तर बघू शकता बघा असं मस्त आपण टाकून घेतलेले सगळे मिक्स करून घेणार आहे टमाटे. बघा झाकण ठेवून घेणार आहे. बघा शकते आपली चटणी अशी मस्त हे होत आहे. हे बघा सगळे आता मी मिक्स करून घेतलेली आहे. हे बघा अशी मस्त परतून घेतलेली आहे. बघू शकता की मस्त अशी झालेली आहे आपली चटणी. एकदम अशी आंबूस लागते. तर बघा किती भारी झालेली आहे. तर आपण अजून 5 मिनिटं ठेवूया झाकण, वाफ काढून घेऊया एक, नंतर बघू बघा. तर बघा तर बघा बघू शकता. तर बघा बघू शकता एवढी मस्त आपली चटणी झालेली आहे. तर बघा सगळी अशी मस्त नरम झालेली आहे बघा टमाटे. तर चला कशी झाली आपली टमाट्याची चटणी. एकदम मस्त साधी सिंपल. नक्की कमेंटमध्ये सांगा.